आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। उत्तर मध्य मुंबईतून रमजान चौधरी यांना इमामकडून उमेदवारी, वारिस पठाण, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड तिहेरी लढत होणार। कल्याण लोकसभेसाठी अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज भरला। कल्याणशी आमची जुनी नाळ जुळलेली, त्यामुळे कल्याणकर मला संधी का नाही देणार, अभिजित बिचुकले यांचा विश्वास। नाराज अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंनी भेट घेतली। अर्जुन खोतकर प्रचारामध्ये दिसत नसल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार, तर आमच्यामध्ये कुठलाही वाद नव्हता। अर्जुन खोतकर उद्यापासून प्रचाराला येणार। खोतकरांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। दानवेंनी मला प्रचारामध्ये येण्याची विनंती केली। मी दानवेंना 2 दिवसांचा वेळ मागितलाय। पक्षासोबत चर्चा करून निर्णय घेईन। दानवेंच्या भेटीवर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं। अंधारे आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती। हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर जादूटोणा करणाऱ्यांना सांगेन, प्रचाराला जाताना मंत्रसुपाऱ्या घेऊन जा। संजय शिरसाट यांची हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर सुषमा अंधारे यांच्यावर टीका। क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरमधून आधी जयंत पाटलांनी प्रवास केला। जयंत पाटलांनी प्रवास केल्यावर हेलिकॉप्टर अंधारेंकडे गेलं, सुप्रिया सुळे यांचा खुलासा। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सदाभाऊ खोत यांच्या मातोश्रींची भेट घेतली। इस्लामपूरमधील निवासस्थानी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। मी माझ्या सदाला सांगितलंय, या माणसाची साथ कधी सोडायची नाही, असं म्हणत सदाभाऊ खोत यांच्या मातोश्रींचा फडणवीसांसोबत संवाद। रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे जास्त मताधिक्याने निवडून येतील। एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला सुनेच्या विजयाचा विश्वास।